सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं गोलूमोलू यूट्यूब चॅनलमध्ये. मी मस्त घरी निघाले होते. असा हा सकाळचा व्ह्यू, कोकणातला सकाळचा व्ह्यू, शांत बीच आणि निसर्गरम्य वातावरण खूप भारी वाटत होतं. अशी सकाळ रोज बघायला मिळो, खरंच खूप भारी अशी सकाळ मला दिसत होती घरी जाताना. ते बघूनच मन एकदम हॅपी झालं होतं. पूर्ण दिवसभराचा थकवा गेला होता सकाळी, एकदम भारी वाटत होतं. घरी जाताना जितकी खुशी असते तेव्हा मी घरून रिटर्न परत येताना तेवढंच रडायला येतं. इट्स ओके, करिअर इज मस्ट इम्पॉर्टंट. नंतर आलं गणपतीपुळे. गणपतीपुळ्याचा हा मॉर्निंगचा व्ह्यू, कारण गणपतीपुळ्याच्या पुढेच माझं गाव आहे. जय गणपती बाप्पा. नंतर ही मस्त अशी गाई गुरं दिसली. मग मी गेले माझ्या घरी जाताना परत बीच लागलं. हे आहे तिवरी बंदर. एक नंबर स्पॉट आहे हा, खूप छान आहे. इव्हिनिंगला तर खूप छान दिसतं. आणि फोटोशूटसाठी तर पण आपण सकाळी आलो होतो त्याच्यामुळे फोटोशूट नाही केलं, आपण फक्त व्लॉग घेतला. नंतर मी केली गावामध्ये एंट्री. हे आमचं गावाचं एंट्री पॉईंट. ही आहे आमची ग्रामपंचायत. मग मी निघाले घरी. खूप छान वाटते, आय एम हॅपी. नंतर हा आहे ब्रिज, वरवडे ब्रिज. इथून पण खूप छान असं वातावरण दिसत होतं. बघूनच मन प्रसन्न झालं. मग मी केली गावामध्ये एंट्री, गावामध्ये नाही, वाडीमध्ये एंट्री. छान असा रोड होता, साईडला घरं, सकाळची मॉर्निंग. आणि ही माझी समोर आली माझी छोटी बहीण. मग मम्मीने नाश्ता केली होती इडली. मग मम्मीला थँक्यू बोलले. खूप कामं करून दमलेली ही माझी मम्मी. थँक्यू सो मच मम्मी, खूप करते तू माझ्यासाठी, सगळ्यांसाठीच. मग मी निघाले रत्नागिरीला. थोडीफार शॉपिंग करायची होती. छान वाटत होतं असं ढगाळ वातावरण. हे आहे स्वामींचं मठ शिरगावमधलं, खूप छान. त्याचं काळवण आणि भाव. इकडे शेप हॅलो. घरी येऊन मस्त टी व्हीवरती माझे व्लॉग्स बघत होते घरचे. मी कशी बोलते आणि किती मस्ती करते ते बघत होते. ते बघूनच मला कसं तरी होत होतं. इट्स ओके, ये भी चलता है. मग माझ्यावरून कमेंट्स पास होत होते घरी, मी कशी बोलते त्याच्यावरून. ते बघून जरा चांगलं वाटत होतं, तेवढंच जरा दुःखद पण होतं. असा माझा शांत दिवस गेला.